नमस्कार मंडळी, कविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत स्पेशल असा व्हेजिटेबल पुलाव. आता हा व्हेजिटेबल पुलाव स्पेशल यासाठी होणार आहे कारण की आज आपण हा पुलाव बनवणार आहोत आपल्या गावाकडच्या शेतामध्ये. हे बघा आपलं मस्त असं शेत आहे, सगळीकडे असं छान हिरवं हिरवंगार पसरलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. आता इथे बघा मी मस्त अशा चांगल्या छान फ्रेश भाज्या घेतलेल्या आहेत. इथे आपल्याकडे टोमॅटो आहेत, वांगी आहेत, बटाटे आहेत, कांदे आहेत, वाटाणे आहेत, पावट्याच्या शेंगा आहेत, मिरच्या, कोथिंबीर आणि कोशिंबीरसाठी मी इथे काकडी सुद्धा घेतलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपले वाटाणे सोलण्यापासून. तर वाटाण्याच्या शेंगा सोलून घेऊया आपण. तर शहरातल्या आपल्या रोजच्या धकाधकीच्या लाईफ मधून जेव्हा पण कधी आम्ही इथे येतो गावी, तेव्हा मग असं काही ना काहीतरी पदार्थ आम्ही इथे बनवतच असतो आमच्या शेतामध्ये. आता आपल्या वाटाण्याच्या शेंगा सोलून झालेल्या आहेत. पावट्याच्या शेंगा सोलायला घेऊया. आता पावटे सोलताना मला एक 2 ते 3 घेवड्याच्या शेंगा सुद्धा भेटल्या होत्या. तर म्हटलं त्या पण सोलून घेऊया. त्या तरी कशाला सोडायच्या? त्या सुद्धा घातल्या मग पुलावमध्ये. आता आपल्या पावट्याच्या शेंगा सुद्धा सोलून झालेल्या आहेत. तर त्या सुद्धा साईडला ठेवूया. आता इथे मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत. ते असे उभे काप करून घ्यायचे आहेत. असे छान व्यवस्थित बारीक-बारीक उभे कापून घ्यायचे आहेत. आता कांदे सुद्धा आपले चिरून झालेले आहेत. ते ठेवूया साईडला. आणि इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहेत. आता टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित बारीक-बारीक चिरून घ्यायचे आहेत. आता ही सगळी पुलावाची आपली सुरुवातीची सगळी तयारी चाललेली आहे. भाज्या वगैरे सगळ्या सोलून नीट करून आपल्याला घ्यायच्या आहेत. आता इथे फळभाज्यांमध्ये मी बटाटे घेतलेले आहेत आणि वांगी घेतलेली आहेत. पहिल्यांदा मी बटाट्याच्या सगळ्या साली काढून टाकते आणि मग चिरायला घेते. बटाटे सुद्धा आपल्याला असे मोठे-मोठे काप करायचे आहेत बटाट्याचे. म्हणजे कसे ते पुलावामध्ये असे व्यवस्थित दिसतात. आणि बटाटे आणि वांगी जी आहेत ना, ती चिरताना ना कधीसुद्धा पाण्यामध्ये ठेवायची. म्हणजे ती अशी काळी पडणार नाहीयेत. कारण की भाजी करताना किंवा काही याचा पदार्थ बनवताना ही चिरली की लगेच काळी पडतात. म्हणून चिरून झालं की लगेचच याला पाण्यात टाकायचं. आता मी हे चिरून घेते आणि याला व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि पाण्यात तसंच भिजत ठेवते. आता इथे मी एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता ह्या मिरच्या तिखट आहेत. आपल्याला पुलाव जो आहे तो आपला मस्त असा झणझणीत बनवायचा आहे. त्याच्यामुळे मी भरपूर मिरच्या पण घेतल्यात आणि तिखटवाल्या घेतल्यात. ह्या बघा ह्या अशा व्यवस्थित उभ्या चिरून घ्यायच्या आहेत. मिरच्या चिरून झाल्यात त्या सुद्धा आता मी साईडला ठेवते. आता आपण इथे 1 किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदळाची ती पांढरी जी पावडर असते, ती अगदी निघेपर्यंत आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जवळ-जवळ 3 ते 4 वेळा मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुवून झाला की मी तो साईडला ठेवलेला आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित चोळून असा धुवून घ्यायचा आहे तांदूळ आपल्याला. यातून स्वच्छ पाणी निघेपर्यंत आपल्याला याला धुवायचं आहे. आता पुलाव बनवण्यासाठी जे भांडं वापरणार आहोत, जो टोप आम्ही वापरलेला आहे, त्याला हे असं साईडने लिपून घ्यायचं आहे मातीच्या साहाय्याने. म्हणजे काय होतं, की आपण हे चुलीवर बनवणार आहोत. त्याच्यामुळे हा टोप परत काळा पडला की व्यवस्थित निघणार नाही. त्याच्यामुळे मग हे असं व्यवस्थित चिखलाने माखून घ्यायचं, लिपून घ्यायचं आहे. हे बघा असं मस्त असे झाडं आहेत साईडला. हे आमचं आंब्याचं झाड आहे. असे छोटे-छोटे आंबे लागले त्याला. सुरुवातीला चूल पेटवताना ना खूपच दमछाक झाली. कारण की चूल काय पेटतच नव्हती. एकदाची ती पेटलीच आहे आता. तर आता चूल चांगली पेटली आहे. आता मी याच्यात टोप ठेवून घेते आणि थोडं तेल टाकून घेऊया आपण याच्यावरती. आणि तेल गरम झालं की मग आपण याच्यामध्ये थोडे अख्खे गरम मसाले टाकणार आहोत. हे बघा मी हे अख्खे गरम मसाले घेतलेले आहेत. हे आपण टाकून घेऊया. सुरुवातीला फोडणीला आपण कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता चांगला तडतडला की मग सगळे बाकीचे मसाले सुद्धा आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया. शहरामध्ये आपण बरेच बिझी असतो. आपण गावी आल्यावर अशा मोकळ्या वातावरणात जेवण बनवण्याची काही मजाच वेगळी असते.
आणि ते सुद्धा चुलीवर, मग त्याची चवच वेगळी लागते. आता इथे आपण मिरच्या सुद्धा टाकून घेऊया. सुरुवातीलाच मिरच्या टाकायच्या, जेणेकरून काय होतं की मिरचीचा जो तिखटपणा आहे तो सगळा तेलामध्ये उतरतो आणि छान असं स्पायसी होतं. आता हा कांदा चिरलेला टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. छान ब्राऊन होईपर्यंत ह्याला चांगलं परतायचं आहे. हे बघा, कांदा आपला व्यवस्थित परतायचा चाललेला आहे. व्यवस्थित परतून झाला की मग आपण याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकून घेऊया. आता इथे कांदा परतून झालाय. मी आलं लसूण पेस्ट आणि हळद टाकून घेतात याच्यामध्ये. ही हवा खूपच सुटली होती, त्याच्यामुळे चुलीचा जो जाळ आहे तो सगळा बाहेर येत होता. त्यामुळे सगळं असं लांबूनच थोडंसं करत होतो आम्ही. आता आलं लसूण पेस्ट सुद्धा व्यवस्थित भाजून झालेली आहे आपली. आता आपण टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटो टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कारण की टॅमॅटो आपला हा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. कारण की नंतर पाणी टाकलं ना की टॅमॅटो शिजत नाही व्यवस्थित. हे बघा, आता टॅमॅटो सुद्धा व्यवस्थित आपला आता छान मऊ व्हायला लागलेला आहे. आता हा पुलाव बनवत बनवत आपल्याला चुलीवरच्या जाळाकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. आता इथे आपण वाटाणे आणि घेवड्याच्या शेंगा आणि पावटे जे सोलून ठेवले होते ते सुद्धा टाकून घेऊया. आणि हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. कारण की आपल्याला हे आत्ताच चांगलं व्यवस्थित भाजायचं, कारण की भात जो असतो ना लगेच शिजतो आणि वाटाणे आणि पावटे हे कधी कधी कच्चे राहतात. त्याच्यामुळे सुरुवातीला जर आपण हे व्यवस्थित असं भाजलं ना, मग हे दोन्ही सारखं सारखं व्यवस्थित शिजून जातं. आता इथे आपण जे बटाटे आणि वांगी आपण चिरून पाण्यामध्ये ठेवली होती ती टाकून घेऊया. हे बघा, आता आपण पाण्यात ठेवल्यामुळे वांगी आणि बटाटे जे आहेत ते अजिबात काळी पडलेली नाही, व्यवस्थित फ्रेश दिसत आहेत. हे टाकून झाले, आपण परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया. हे बघा, आता असं परतून झालेलं आहे आपलं. गावचं पाणी आणि चुलीवर एखादा साधा पदार्थ जरी आपण बनवला तर त्याला अप्रतिम अशी चव येते. आता इथे मी आमचा घाटी मसाला टाकलेला आहे. सुरुवातीला मी 1 चमचाच टाकला होता. पण नंतर मला वाटलं की थोडंसं कमी तिखट होईल, त्याच्यामुळे मी परत याच्यामध्ये 1 चमचा आणखीन टाकलेला आहे. आता हा सगळा मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपल्या मसाल्याला पण असं मस्त असं छान वास सुटलाय. आता यावेळेला आपल्याला इथे आपला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. हा सगळा तांदूळ आता मी टाकून घेते आणि आता परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता हे सगळ्या भाज्या, सगळे मसाले, सगळं काही व्यवस्थित असं आपल्या तांदळाला लागलं पाहिजे. त्याचसोबत चुलीवर सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. कारण की कधी-कधी काय होतं, की चुलीचा जाळ जास्त लागतो किंवा कमी होतो. तर ते बघत-बघत व्यवस्थित त्याला मॅनेज करायचं आहे. जर असं वाटलं, की खूप जास्त लागते, तर आपलं जे सरपण जे आहे ते थोडं मागे ओढायचं, म्हणजे जास्त जाळ लागणार नाहीये. आता हा व्यवस्थित लागला होता आमचा, त्याच्यामुळे आता जास्त काही प्रॉब्लेम झाला नाही याचा. आता आपण जेवढं तांदूळ टाकलं आहे, त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. पाणी टाकून घेऊया आपण. पाणी हे आपल्याला एकदाच टाकायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित प्रमाणात टाकायचं आहे. पाणी टाकून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला परत एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळे मसाले हे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील. हे बघा, आता हे शेवटचंच आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. परत एकदा भाताला उकळी आली, की ह्याला परत मिक्स नाही करायचं आहे. आता मी भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण इथे मीठ टाकून घेऊया. आता हे सगळं काही आपलं झालेलं आहे टाकून आणि शेवटचं आता मिक्स करून घेऊया आणि याला याची एक छान अशी उकळी काढून घेऊया. हे बघा, आता असं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे
आणि याला एक उकळी आली, की मग आपल्याला याला 10 ते 12 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि अगदी स्लो आचेवरती ह्याला शिजवायचं आहे. मी सरपण थोडंसं मागे घेते, जेणेकरून आपला भात जो आहे तो हळू छान असं वाफेवरती शिजेल. हे बघा अशी मस्त अशी हवा सुटलेली आहे सगळीकडे. खूप छान वाटतंय मोकळ्या वातावरणामध्ये इथे. आता आपल्या भाताला सुद्धा छान उकळी फुटलेली आहे. आता आपण याला झाकण लावून ठेवूया आणि एक 10 ते 12 मिनिटानंतर मग याला बघूया. तर झाकण लावून घेते मी. हे बघा, आपण 10 मिनिटानंतर बघितलं तर असं भात असा छान असा शिजला होता. कुठेच पाणी असं शिल्लक नव्हतं. मस्त असं छान मोकळा-मोकळा शिजलेला. असे भाताचे कण सुद्धा असे एकदम छान फुललेत. तर सगळ्यात शेवटी अशी भरपूर सारी कोथिंबीर टाकून मस्त सजवून घेऊया आणि छान असा आपला हा व्हेजिटेबल पुलाव तयार झालेला आहे. आता याला आम्ही काय केलेलं आहे, की मस्त अशा केळीच्या पानावरती सर्व्ह केलेलं आहे. तर छान व्यवस्थित असं काढून घेऊया केळीच्या पानावरती आणि कोशिंबिरी सोबत ह्याला छान सर्व्ह करूया. हे बघा कसं मस्त असं पुलाव दिसतोय. छान अशा वाफा निघाल्या त्याच्यातून. हे बघा असं मस्त असं कोशिंबीर सोबत सर्व्ह करूया. चला तर मग अशा छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.